नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 26 जुलै 2026. आज चंद्र धनु राशीत असून मूळ नक्षत्रात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 9व्या भावात आहे. आज नशिबाचे दारे उघडतील. केतू आणि गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक देवदर्शनाला जावेसे वाटेल किंवा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. प्रवासाचे प्लॅन बनतील आणि दिवस उत्तम जाईल. अश्विनी नक्षत्र डोक्यात एकच वेळी अनेक धार्मिक आणि लांबचे विचार आल्याने मानसिक ताणतणाव जाणू शकतो. आज शांतपणे विचार करा आणि मग निर्णय घ्या. भरणी नक्षत्र प्रवासात आणि नशिबाच्या बाबतीत साक्षात ईश्वराचा व्हीआयपी सपोर्ट मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. कृतिका नक्षत्र कठीण प्रसंगात मित्रांची उत्तम साथ मिळेल आणि प्रवासात मदत होईल. आजचा दिवस उत्तम आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पाकिटात केशरचा एक छोटा धागा नक्की ठेवा. भाग्योदय वेगाने होईल. वृषभ राशीला आज 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. पण मित्रांनो, मूळ नक्षत्रात तुम्हाला 8व्या भावातील एखाद्या जुन्या अडकलेल्या आणि सिक्रेट गोष्टीचा छडा लावायला मदत करेल. कृतिका नक्षत्र 8व्या चंद्राच्या कठीण प्रसंगातून जुने मित्र अचानक मदतीला धावून येऊ शकतात. रोहिणी नक्षत्र आज धोका आहे. वाहन अतिशय सावकाश चालवा. वादविवाद टाळा. नवीन सह्या संपूर्णपणे टाळा. आज कोणत्याही महत्वाचा निर्णय घेऊ नका. मृग नक्षत्र अडकलेली कामे आणि जुने गूढ विषय आज 100% यशस्वीरित्या उलगडतील. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कागदात चिमूटभर हळद बांधून ती पुडी खिशात ठेवा. 8व्या चंद्राची नकारात्मकता दूर राहील. मिथुन राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. आज जोडीदारासोबत एकदम तत्वज्ञानाच्या किंवा जुन्या आठवणींच्या गप्पा होतील. पण मूळ नक्षत्रामुळे जोडीदार प्रत्येक गोष्टीत का आणि कसं असा प्रश्न विचारून डोकं खाऊ शकतो. त्यामुळे आज त्याला समजून घ्या आणि आपण थोडं शांत राहा. मृग नक्षत्र भागीदारीत आणि व्यवसायात अडकलेली कामे 100% पूर्ण होतील. आद्रा नक्षत्र संवादात गैरसमज किंवा नेटवर्क इश्यू येऊ शकतात. समोरचा बोलत असताना शांत राहून ऐका. आज शांत राहणे उत्तम राहील. पुनर्वसू नक्षत्र तुमचे नातेसंबंध आणि व्यवसाय एकदम सुरक्षित राहतील. आजचा दिवस उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा पर्सच्या हँडलला एक छोटा पिवळा धागा नक्की बांधा. जोडीदाराशी किंवा क्लायंटशी तुमचे ट्युनिंग उत्तम जमेल. कर्क राशीला चंद्र 6व्या भावातून फळे देईल. आज ऑफिसमध्ये प्रचंड काम असेल, पण केतूच्या प्रभावामुळे तुम्ही कोणत्याही अडचणींवर अगदी मुळापर्यंत जाल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. विरोधक तुमच्या ज्ञानासमोर अत्यंत शांत बसतील. पुनर्वसू नक्षत्र कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान आणि आरोग्य एकदम सुरक्षित राहील. पुष्य नक्षत्र अचानक आरोग्यावर किंवा शत्रूंवर कटकटीवर अनपेक्षित खर्च होऊ शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. निर्णय सावकाश घ्या. आश्लेषा नक्षत्र विरोधकांवरती मात करून आज अचानक फायद्याची गोड बातमी मिळू शकते. आजचा दिवस उत्तम जाईल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या रोजच्या डायरीत किंवा महत्वाच्या फाईलमध्ये एक पिवळे फूल नक्की ठेवा. कामात विघ्ने येणार नाहीत. सिंह राशीला चंद्र 5व्या भावातून फळे देईल. आज तुमची बुद्धी एकदम शार्प आणि रिसर्च ओरिएंटेड असेल. अभ्यासात आणि शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा बॅलन्स शीट मुळापासून तपासूनच मग तुम्ही गुंतवणूक करा. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मघा नक्षत्र डोक्यात एकाच वेळी अनेक रिसर्च विचार आल्याने मानसिक ताण जाणवू शकतो. शांतपणे विचार करा, नाहीतर आराम करा. पूर्व फाल्गुनी नक्षत्र साक्षात नशिबाचा आणि मोठ्या व्यक्तींचा व्हीआयपी सपोर्ट तुमच्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र शेअर मार्केटमध्ये किंवा अभ्यासात मित्रांची उत्तम साथ मिळते आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज खिशात एका छोट्या कागदात 4-5 हरभरा डाळीचे दाणे नक्की ठेवा. बुद्धी अत्यंत अचूक चालेल. कन्या राशीसाठी चंद्र आज 4थ्या भावात आहे. आज घरात एखादा जुना विषय निघेल आणि सगळेजण त्याच्या मुळापर्यंत जाऊन चर्चा करतील. घराची साफसफाई करताना एखादी जुनी वस्तू आणि हरवलेली वस्तू आज अचानक सापडू शकते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र घरातील कामांमध्ये नातेवाईक आणि मित्रांची अत्यंत उत्तम मदत मिळेल. हस्त नक्षत्र धोका आहे, डेंजर झोन आहे. आईशी वाद टाळा. प्रॉपर्टीच्या किंवा घराच्या कागदांवरती
आज सह्या करू नका. आज कोणताही महत्वाचा निर्णय न घेतल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. चित्रा नक्षत्र, घरातील अडकलेली आणि महत्वाची कामे 100% यशस्वीरित्या पूर्ण होतील. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज एका कोऱ्या कागदावर ओल्या हळदीने श्री लिहून तो कागद देव्हाऱ्यात ठेवा. घरात सुखशांती राहील. तूळ राशीला चंद्र 3ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमच्या बोलण्यात एक वेगळे तत्वज्ञान असेल. ईमेल्स किंवा कॉल्स करताना तुम्ही एकदम टू द पॉइंट बोलताना दिसाल. भावंडांसोबत एखादा छोटा पण धार्मिक प्रवास घडू शकतो. चित्रा नक्षत्र, अडकलेली शासकीय कामे, प्रेझेंटेशन आणि डील्स आज 100% यशस्वी होतील. स्वाती नक्षत्र, संवादात अति स्पष्ट बोलल्याने गैरसमज होतील. विनाकारण कोणाशी नेटवर्क इश्यू म्हणजे वाद करू नका. आज शांत राहा आणि शांततेत काम करा. विशाखा नक्षत्र, धाडसी निर्णय घेतले तरी ईश्वराचे सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहे. आज काळजी करू नका, विजय तुमचाच आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज तुम्ही वापरत असलेल्या पेनला किंवा लॅपटॉपच्या वायरला एक साधा पिवळा धागा गुंडाळा. कम्युनिकेशन एकदम परफेक्ट होईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 2ऱ्या भावात आहे. आज तुमचे पूर्ण लक्ष बजेटकडे आणि जुन्या गुंतवणुकीवर असेल. केतूच्या मूळ नक्षत्रामुळे तुम्ही पैशाच्या हिशोबात अगदी मुळापर्यंत जाल आणि अनावश्यक खर्च कापून टाकाल. विशाखा नक्षत्र, बँक बॅलन्स आणि घरातील वातावरण एकदम सुरक्षित राहील. अनुराधा नक्षत्र, अचानक एखादा जुना राहिलेला टॅक्स किंवा बिल भरण्याचा खर्च येऊ शकतो. खिशाला थोडं जपा, आज काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र, कुटुंबात अनपेक्षित आनंदाची बातमी किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. आजचा दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना गोमातेला किंवा कुत्र्याला एखादा पिवळा पेढा नक्की खाऊ घालावा किंवा कोणताही गोड पदार्थ खाऊ घालावा. पैशाची आवक स्थिर राहील. धनुराशीच्या लोकांनो, आजचे गुरुजी तुम्हीच आहात. चंद्र आणि मूळ नक्षत्र दोन्ही तुमच्याच राशीत आहेत. आज तुमच्यात प्रचंड ज्ञान आणि वैराग्य दोन्ही एकत्र दिसेल. लोक तुमच्याकडे सल्ले मागायला येतील आणि तुम्ही त्यांना अगदी मुळापासून सगळं व्यवस्थित समजावून सांगाल. आजचा दिवस उत्तम जाईल. मूळ नक्षत्र, अति विचार केल्यामुळे आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याने डोक्याला थोडा ताप होऊ शकतो. त्यामुळे आज थोडं रिलॅक्स राहा, आराम करा. पूर्वाषाढा नक्षत्र, साक्षात VIP सपोर्ट तुमच्या प्रत्येक निर्णयाला भक्कम बळ देतोय. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्रांची उत्तम साथ मिळेल आणि मूड एकदम फ्रेश होईल. धनुराशीसाठी उपाय आहे, आज आंघोळीनंतर स्वतःच्या नाभीवरती थोडे पांढरे चंदन नक्की लावा. तुमची ऊर्जा संतुलित राहील. मकर राशीसाठी चंद्र 12व्या भावातून फळे देईल. आज तुम्हाला लोकांच्या गर्दीपासून लांब जाऊन मोबाईल बाजूला ठेवून शांत झोपण्याची किंवा मेडिटेशन म्हणजे ध्यान करण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. परदेशातील कामांवरती वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो. आज थोडा स्वतःचा विचार करा. उत्तराषाढा नक्षत्र, खर्चाच्या वेळी किंवा एकांतात मित्रांची मदत अचानक धावून येईल. श्रवण नक्षत्र, धोका आहे, मोठी गुंतवणूक, उधार देणे किंवा चुकीच्या जागी स्वाक्षरी करणे आज टाळा. आज महत्वाचे निर्णय नको. धनिष्ठा नक्षत्र, बाहेर गावची आणि परदेशातील किंवा हॉस्पिटलची अडकलेली कामे आज 100% मार्गी लागतील. आजचा दिवस उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये पितळाचे नाणे किंवा एखादी छोटी वस्तू नक्की ठेवा. नको ते खर्च टळतील आणि शांतता मिळेल. कुंभ राशीला दिवसभर लाभाचा भाव उत्तम फळे देईल. आज तुमची भेट समाजातील अशा लोकांशी होईल जे आध्यात्मिक आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचा रखडलेला प्रोजेक्ट मार्गी लागू शकतो आणि अचानक मोठा नफा मिळू शकतो. धनिष्ठा नक्षत्र, ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि महत्वाच्या डील्स आज 100% यशस्वी होतील. शततारका नक्षत्र, मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी तत्वज्ञावरून विनाकारण वाद करू नका. आज थोडी काळजी घ्या. वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, तुमचे इन्कम आणि मित्रांचे नेटवर्क एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना तुमच्या बॅगेत एक ताजे पिवळे लिंबू नक्की ठेवा. नफ्यात वाढ होईल आणि कोणाची नजर लागणार नाही. मीन राशीच्या 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये खूप शिस्तीत काम करावे लागेल. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या ऑडिटर सारखे वागाल. इतरांच्या चुका मुळापासून शोधून काढाल, ज्यामुळे तुमचा बॉस खुश होईल, पण सहकारी तुम्हाला थोडे वैतागू शकतात. त्यामुळे थोडं विचारपूर्वक काम करा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, नोकरी, बिझनेस आणि तुमची पब्लिक इमेज एकदम सुरक्षित राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, कामात अचानक एखादा तांत्रिक बिघाड किंवा अडथळा येऊ शकतो. आपला डेटा सेव्ह करून ठेवा. आज आपल्या डेटाची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रेवती नक्षत्र,
कामाच्या ठिकाणी अनपेक्षित कौतुक आणि बॉसकडून ग्रीन सिग्नल, कदाचित बोनस देखील मिळू शकतो. आजचा दिवस उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुम्ही ऑफिसमध्ये वावरत असलेल्या डायरीवर किंवा लॅपटॉपवरती केशरचा किंवा हळदीचा छोटासा टीका नक्की लावा. कामात विघ्न येणार नाही आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर मित्रांनो, हा होता 26 जुलैचा धनु राशीचा आणि मूळ नक्षत्राचा अत्यंत अचूक, ज्ञानी आणि मुळापर्यंत जाणारा लेखाजोखा. आज तुम्ही डिटेक्टिव्ह सारखे वागलात की गुरुजींसारखे, हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. दिवस कसा गेला हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.